नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आता आलेलो आहे तांदोड या ठिकाणी आणि आपल्या शेजारी उभा आहे, त्यांना कोण ओळखत नाही, त्यांचं पंचकृषीमध्ये नाव आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर ना या जेव्हा परिसरात तुम्ही येता तेव्हा एंट्री करताच आतमध्ये असं भव्य दिव्य आताच नुकतीच निर्मिती झालेलं काशी विश्वनाथ मंदिर, आज त्याची निर्मिती झाली आपल्या बारामतीमध्ये। आणि खरंच बारामतीकरांचं भाग्य समजा की आज एवढं सुंदर मंदिराची प्रतिकृती तुमच्याच बारामतीमध्ये तयार करण्यात आलेली आहे। मग नक्की ही प्रतिकृती तयार करताना आज दादा यांनी कशा प्रकारे बाबा त्यांना नाही का त्याची प्रतिकृती तयार केली, कसं त्यांना हे करावं लागलं, त्यांना आपण विचारणार आहे। नमस्कार दादा। नमस्ते। आज या ठिकाणी आज तांदोडमध्ये आल्यानंतर एक भव्य दिव्य असं मंदिर दिसतं। तर पहिल्यांदा माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळं स्वागत आहे। काय सांगताल तुम्ही आज बारामतीकरांना? नाही, गेली 15 वर्ष मी लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून तांदुळवाडी आणि बारामती शहरातील परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशी यात्रा, अयोध्या यात्रा घडवत असतो विनामूल्य। आणि आतापर्यंत मी 4000 लोकांना काशीची यात्रा घडवून आणलेली मोफत। तर जे यात्रेला येऊन गेले त्या सगळ्या भक्तांची अशी इच्छा होती की आपल्या बारामतीमध्ये पण एक विश्वनाथाचं मंदिर आपण उभा करावं। बरोबर आहे। म्हणून आम्ही काशी विश्वनाथाचं मंदिर उभा केलंय। कारण की आम्ही ज्यावेळेस वाराणसीमध्ये जातो तर वाराणसीमध्ये भगवान शिवशंकराचं वास्तव्य होतं। अतिशय सकारात्मक ऊर्जा देणारं ते शहर आहे। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माणूस मंत्रमुग्ध होतो आणि तीच भावना आमच्या मनामध्ये होती की एक अतिशय सुंदर आणि चांगलं मंदिर हे आपल्या परिसरामध्ये आपल्याला उभा करता येतंय का। मग त्यासाठी काय करायला लागेल, जागेचा विषय होता आणि त्या जागेचा प्रश्न सुटला आणि या ठिकाणी एक चांगलं मंदिर उभा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। मग आज मंदिरामध्ये जर बघितलं तर हे भव्य दिव्य असं बांधकाम, की या थोडं बांधकाम बद्दल पण सांगा की बाबा दगड वगैरे मंदिराचा कसा वापरला आहे। आता हा हे जे मंदिर उभं राहिलेलं आहे हा दगड जैसलमेर जे राजस्थानमध्ये आहे त्या ठिकाणावरून या ठिकाणी आणण्यात आला। याचं आर्किटेक्चर आहेत गुजरातचे दीपक सोमपुराजी म्हणून, आणि याचे निर्माण केले राजस्थानच्या कारागिरांनी। राजस्थानची लोक, कामगार लोक या ठिकाणी 3-4 वर्ष त्या ठिकाणी राहत होती आणि प्रत्येक दगड घडवून ते हे मंदिर उभा केलं। हे दगडामध्ये कुठेही कॉन्क्रीट नाही, खाली जमिनीपासून वरती शिखरापर्यंत फक्त या दगडामध्येच हे मंदिर आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की हे खूप थंड राहतं। हा दगड खूप थंड राहतो। किती जर ऊन जरी पडलं तरी इथं तुम्हाला थंड जाणवणार। थंड राहतो आणि दिसायलाही सुंदर आहे। नक्कीच, कारण लांबनं जर बघितलं तर खूप काय म्हणतात त्याला की इथंच बसावं वाटतं, जाऊच वाटत नाही, असं आहे। खरंय। आज काय सांगताल तुम्ही की पुढे तुमचं काय प्लॅनिंग राहणार आहे? अजून या ठिकाणी प्लॅनिंग नसतं। तर मी यावर्षी पण 1000 लोकांना घेऊन काशीसाठी निघणार आहे। दरवर्षी तुमचं हेच नियोजन असतं? हा, दरवर्षी आम्ही करतो। यावर्षी आमच्या बरोबर 100 ते 150 स्वयंसेवक असतात। आम्ही त्या वडीलधाऱ्यांची सेवा त्या निमित्तानं आमच्या हातून घडते आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो। खरंच चांगले, खरंच की आज तुम्ही एवढी सेवा लोकांसाठी करता। 1000 लोकांना जर तुम्ही काशीला घेऊन जात असताल तर एवढं सारखं पुण्य कुठंच लागणार नाही। नाव नोंदणी चालू आहे। साधारणतः दिवाळीच्या आसपास आम्ही काशीला जातो, काशीतून अयोध्येला जातो, तिथून 250 किलोमीटर वरती अयोध्या आहे। तिथून पूर्ण व्यवस्था केलेली असते। साधारणतः पूर्ण रेल्वेच आमची असते त्या दिवशी। बरोबर आहे। त्याचं रिझर्वेशनची प्रक्रिया, नाव नोंदणीची प्रक्रिया आता सध्या चालू आहे। आणि खर्च पण कमी असतो ना तुम्हाला जायचं म्हणलं की? नाही, खर्च तसा नसतो। खर्च रेग्युलर जे तिकीट असतं ते आम्हाला तेवढंच फक्त खर्च काढावाच लागतो। कारण की तिथोपर्यंत अन्नदान आहे, तिथून वाराणसीतून अयोध्येला जाण्याचा खर्च आहे, इथून दौंड पर्यंत जाण्याचा। बरोबर आहे। आणि किती दिवसात साधारणतः हे नियोजन असतं तुमचं? आम्हाला साधारणतः 7 दिवस जातात। 7 दिवस जातात। 7 दिवस जातात। या 7 दिवसामध्ये की जे सर्वसामान्य नागरिक आहेत की त्या नागरिकांची सेवा आमच्या हस्ते घडते, हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे। बरोबर आहे। आज आहे सोमवार। हे सातत्याने गेली 15 वर्ष आम्ही करतोय। ह्याची फार कधी आम्ही जाहिरात वगैरे कधी करत नाही। नक्कीच, अगदी बरोबर आहे। खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून। ज्या दिवशी हे मंदिरची प्राण प्रतिष्ठा झाली त्या दिवशी या ठिकाणी 10,000 लोकांचं अन्नदान झालं आणि 200
55 जोडपी या ठिकाणी यज्ञासाठी बसली होती. महायज्ञ इथं झाला. आरंभ केला होता तुम्ही. हा. नक्कीच. आज या ठिकाणी तुम्ही हे खूप सुंदर मंदिर बांधलं. खरंच तुमचं काय म्हणतात त्याला, शब्दामध्ये तर वर्णनच मला करता येत नाही सर. थँक्यू, तुम्ही खूप चांगला वेळ दिला मला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आज आहे संकष्ट चतुर्थी. आणि महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी तुम्हाला तर अंदाज आलाच असेल की आज हा व्हिडिओ आपला कशासाठी होणार आहे. तांदूळवाडीमध्ये काशी विश्वनाथांचं मंदिर आज या ठिकाणी त्याची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. बघू शकता असं भव्य दिव्य असं मंदिर. आणि खरंच या ठिकाणी या मंदिराची जी रचना केलेली आहे खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तुम्ही ज्या टायमिंगला तुम्ही आतमध्ये एंट्री करताच तुम्हाला असा बघू शकता भव्य दिव्य असा परिसर तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा, तुम्हाला इथून आतून एंट्री करायची आहे. या ठिकाणी गेटमध्ये एंट्री केल्यानंतर ना या आजूबाजूला बघा कसा परिसर एकदम छान आहे. बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर झाडं फुलं खूप छान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर न बघा. आणि महत्वाचं म्हणजे सर्व हे जे बांधकाम आहे हे दगडी बांधकाम आहे. राजस्थान मधला हा इथं या ठिकाणी दगड वापरण्यात आलेला आहे. आणि पूर्ण ठिकाणी तुम्ही जर समोर बघायला गेला तर पूर्ण ठिकाणी मंदिराची रचना बघू शकता तुम्ही. या ठिकाणी बघा बसायला पुण्यात आलेलो आहे आणि कशा प्रकारे मंदिराची रचना केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या मंदिराला कुठल्याही प्रकारचं सिमेंट वापरलेलं नाहीये. कोरीव बांधकाम आणि पूर्ण दगडामध्ये हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. राजस्थान मधली जी लोक आहेत त्यांनी हे मंदिर तयार केलेलं आहे. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर किती सुंदर अशी प्रतिकृती मंदिराची रचना बघा, त्याची डिझाईन बघा मंदिराची. आज तुम्ही या ठिकाणी माझ्या चॅनलमध्ये काशी विश्वनाथ मंदिराचं तुम्ही दर्शन घेताल आणि खरंच फॅमिली घेऊन या ठिकाणी या दर्शन घेण्याचा अगोदर पूर्ण मंदिराचा बाहेरचा भाग बघा, आपण आतमध्ये पण जाणार आहे. आल्यानंतर बघा मित्रांनो, आतमधली ही प्रतिकृती बघा मंदिराची.
धन्यवाद. अतिशय खूप सुंदर तुम्ही भक्ती काय होतं भजन होतं. भजन होतं. हर हर महादेव हर हर महादेव. जय भोलेनाथ.
तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिर मध्ये आहे आणि आपल्या शेजारी पुजारी काका बसले. काका नमस्कार. नमस्कार. काका, या ठिकाणी तुम्ही नेहमी पूजा करता. रोजची दैनंदिन पूजा आपली रोज असते. हा. रोज सकाळी 6 वाजता मंदिर उघडलं जातं. तिथून अभिषेक होऊन संकल्प करून 7 वाजता आरती होते. तिथून प्रसाद वाटप केलं जातं. 12 वाजता दुपारी महानैवेद्य होतो. संध्याकाळी 6ला मंदिर उघडलं जातं. संध्याकाळी परत 7:30ला आरती होते. त्यानंतर प्रसादाचं वाटप होतं. अशा तऱ्हेने दिवसाची सांगता होते. काका, आज या ठिकाणी तुम्ही काय सांगता? एवढं सुंदर असं आज तांदवडे परिसरामध्ये काशी विश्वनाथ मंदिर आहे, पण आपलं जो चॅनल मार्फत लोक बघणार आहे त्यांना तुम्ही काय सांगता काका? तसं जर पाहिलं तर माझी बरीच वर्षी इच्छा होती की मला एक असं स्वतःचं मंदिर मिळावं म्हणूनसाठी. तर परमेश्वर स्वतः माझ्यासाठी ते निर्माण झाले म्हटलं तर ह्यात काय वावगं ठरणार नाही. बरोबर. कुणाला तरी उठवून कुठंतरी तिथं बसणं. मी आज समाज संघटनेचं गुरु समाज संघटनेचं काम करत असताना कुठल्या तरी माणसाला उठवून तिथं आपण स्थापन होण्यापेक्षा स्वतःसाठी परमेश्वराला माझ्यासाठी यावं लागलं म्हटलं तर ह्यात काय वावगं ठरणार नाही. अजून काय सांगताल? आज सोमवार आहे. आज सोमवार आहे. वार आहे. सर्वसाधारण आज 30 ते 40 दिवस झालेत मंदिर स्थापन होऊन. पण इथं आल्यापासून अजून मला कुठलीही गोष्ट बाहेरून आणावी लागली नाही. जे पाहिजे ते संध्याकाळपर्यंत मला इथं मंदिरात उपलब्ध होतं. कुठलीही गोष्ट मागावी लागत नाही इतर कोणाला की बाबा मंदिरात हे कमी आहे. कमी हा विषय शब्दच नाही इथं. संपूर्ण न मागता मंदिरामध्ये सगळे येते. रोज तुपामध्ये आरती होते, पंचारती चालू असते. सगळं मागेल ते आपल्या मनाने येते. आज काशी विश्वनाथ बद्दल तुम्ही काय सांगताल? काशी विश्वनाथाबद्दल आता म्हटलं तर मला एवढी अजून काही जास्त माहिती नाही. माहिती नाही. चला, काय हरकत नाही काका, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. चला. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री काशी विश्वनाथ भगवान की की जय. ओके.